हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज 18 डिसेंबर 2023. आजचा दिवस कसा आहे? आनंदी आणि उत्साहाने भरपूर. या आनंदी कट्ट्यावर मी डॉक्टर शीतल डोलारे आपणा सर्वांचं स्वागत करते. बी युअरसेल्फ. स्वतः आपण आता झालेले आहोत. म्हणजे स्वतः कसं व्हायचं ह्याचा आपण अभ्यास आता केलेला आहे आणि तसे आपण आता आपल्या वर्तनामध्ये पण आपण परिवर्तन करणार आहोत की जेणेकरून आपण आपल्या शाश्वत आनंदापर्यंत पोचू शकू. आपल्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य आणि सकारात्मक विचार हे कायम ठेवून आपण त्या शाश्वत आनंदापर्यंतचा प्रवास आपण आत्ता करत आहोत. आज एक विशेष असा टास्क आपल्याला आपला परमात्मा देतो आहे आणि परमात्मा आपल्याला आज सांगतो आहे की माझ्या लाडक्या बाळांनो, तुम्ही कोण आहात? तर तुम्ही डिव्हाइन सोल्स आहात, दैवी आत्मे आहात, दैवी कुळातील आहात. तरी दैवी गुणांचा विकास आता करायचा आहे आणि त्यासाठी आज व आजपासून परमात्मा आपल्याला एक विशेष टास्क करायला सांगतो आहे आणि ते म्हणजे फॉरगेट अँड फॉरगिव्ह. विसरा आणि क्षमा करा. फॉरगेट अँड फॉरगिव्ह. कोणत्या गोष्टी विसरायच्या आहेत? तर आपला पास्ट विसरायचा आहे, जो दुःखद आहे. ज्या काही कुठल्या वाईट घटना घडलेल्या आहेत, काही अशा परिस्थिती आलेल्या असतील की जेणेकरून आपल्याला त्रास झालेला आहे, कोणी आपल्याला त्रास दिलेला आहे, तर त्या पास्टला आपण विसरून जायचं आहे. कारण आपण फोकस ऑन प्रेझेंट हा टॉपिकचा अभ्यास केलेलाच आहे आणि पास्टला जेव्हा आपण रिलीज करतो ना, तेव्हाच आपण फॉरगेट करायला लागतो. म्हणजे तेव्हाच आपण विसरूही शकतो. कारण पास्ट म्हणजे काय आहे? तर एक सपना आहे. पास्ट इज सपना असं म्हणलं गेलं आहे. पास्ट इज सपना, फ्युचर इज कल्पना म्हणजे इमॅजिनेशन आणि प्रेझेंट इज अपना म्हणजेच प्रेझेंट इज आवर हार्ड कॅश असं म्हणलं जातं. त्यामुळे आपल्याला आता आपला पास्ट हा रिलीज करायचा आहे. कारण स्वप्न हे स्वप्न असतं. काही स्वप्न आपल्याला साध्य करायची असतील, म्हणजे त्या स्वप्नांचं काही ध्येयापर्यंत जाण्यासाठी काही स्वप्न आपल्याला पडतात. आपल्या मनात जे विचार असतात त्याप्रमाणे त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी नक्कीच प्रयत्न करायचे आहेत. पण आपल्या ज्या वाईट घटना आहेत, दुःखद घटना आहेत पास्टमधल्या, त्या आपण आजपासून रिलीज करायच्या आहेत. आणि हे रिलीज करताना आपण काय काय करणार आहोत? तर एक आपण लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला परमेश्वरांनी एक खूप ज्ञान आता दिलेलं आहे आणि ते म्हणजे की या सृष्टीमध्ये, संपूर्ण विश्वामध्ये प्रत्येक जण, ईच अँड एव्हरी पर्सन, ईच अँड एव्हरी बीइंग इज युनिक अँड डिफरंट. प्रत्येक जण, प्रत्येक जीव हा प्रत्येकापासून, एकमेकांपासून हा वेगळा आहे आणि विशेष आहे. आणि प्रत्येकाच्यामध्ये विशेष गुण आहेत. म्हणजे विशेषता अशी एक पर्टिक्युलर प्रत्येकाची वेगळी आहे. हे जे काय एक ज्ञान आपल्याला आता परमेश्वरांनी दिलेलं आहे ते आपण आता आत्मसात करणार आहोत. आणि हे ज्ञान आपण कसं वापरायचं, म्हणजे हे जे टूल आहे ते आपण कसं वापरायचं ते आपण आता इथे शिकतो. की जेव्हा रिलीज द पास्ट आपण असं म्हणतो आहे तेव्हा आपण हे लक्षात घ्यायचं आहे. हाताची 5 बोटंसुद्धा सारखी नाही आहेत. पण एक बोट जर का कमी झालं तर आपल्याला किती प्रॉब्लेम येतो हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे 5ही बोटं आपल्याला आवश्यक आहेत. तसंच हे आहे. त्यामुळे आता इथे बघा, एक उदाहरण देते की आपल्याला खूपदा अशी सवय असते
की काही जणांमध्ये रिलेशन्समध्ये असं म्हणते मी की काही रिलेशन्समध्ये एक तणाव असतो, पटत नसतं दोन व्यक्तींचं. तर एक व्यक्ती दुसऱ्यांबद्दल म्हणत असतो की ही व्यक्ती चुकीची आहे, चुकीची आहे, सतत चुकते आहे, सतत मला दुःख देते आहे. ब्लेम एखादी व्यक्ती दुसऱ्याबद्दल करत असते. पण आता आपण तसं करायचं नाही आहे. इथे परमात्मा आपल्याला सांगतो की हर एक व्यक्ती, हर एक आत्मा, सोल कॉन्शियसनेसच्या भाषेमध्ये बोलतो आहे आपण, तर हर एक आत्मा अलग है, ना की गलत है. इथे लॉज ऑफ कर्माज म्हणजे कर्माची फिलॉसॉफी इथे ॲक्टिवेट होते की काही गोष्टी अशा घडलेल्या असतात आपल्या पास्टमध्ये की त्या आपल्या कर्मांची आपण फळं आपल्याला मिळालेली असते. ते प्रारब्ध कर्म आपल्याला तिथे आपल्यासमोर येतं असं म्हणते. कारण इथे भोग हा शब्द मुद्दामून वापरलेला नाही मी. ते प्रारब्ध आपल्यासमोर येऊन उभं राहतं आणि मग नंतर त्याला आपल्याला सामोरं जायला लागतं. काही कर्म अशी आपल्या हातून चुकीची घडलेली असतात, आधीच्या जन्मांमध्ये असतील किंवा आत्ताच्या जन्मामध्ये असतील, पण ती प्रारब्ध आपल्यासमोर येऊन उभं राहतं आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याला सामोरं जायला लागतं, त्याला तोंड द्यायला लागतं. पण त्यासाठी आपण पास्टला रिलीज करण्यासाठी आपण हे ज्ञान आता इथे वापरायचं आहे की प्रत्येक आत्मा इथे वेगळा आहे आणि विशेष आहे. म्हणजे तो चुकला होता, त्यांनी मला त्रास दिला होता, तर असं म्हणायचं नाही आहे. कारण तो आत्मा, त्याचे संस्कार, त्याचे गुण, त्याचे दोष ते माझ्यापासून वेगळे आहेत. तो त्याच्या विचारांनी, त्याच्या बुद्धीनुसार आणि त्याच्या संस्कारानुसार त्याची वागणूक तशी झालेली आहे, त्याचं कर्म तसं झालेलं आहे. पण मी कोण आहे तर त्याच्यापासून वेगळं आहे. माझे संस्कार वेगळे आहेत, माझे विचार वेगळे आहेत. हे जे काय ज्ञान आहे ते इथे आता आपण अप्लाय करणार आहोत. आणि बघा, आपल्याला पास्टपासून रिलीज होण्यासाठीही मदत होईल. कारण आपण 30 घटना विसरण्यासाठी हा प्रयोग करून बघायचा आहे की त्या आत्म्याला त्याचा संस्कार वेगळा होता, तो वेगळा आहे आणि त्याचा माझा वेगळा संस्कार आहे. आणि म्हणून मी त्या आत्म्याला, त्या व्यक्तीला, त्या पर्सनला मी आता माफ करत आहे. म्हणजे इथे फॉरगिव्हनेस आला. आपण कधी विसरू, इथे व्हाईस वर्सा ॲप्लिकेशन होतं की आपण जेव्हा एखाद्याला क्षमा करतो ना, तेव्हा ती घटना आपण विसरू शकतो पास्टची. म्हणजे पास्टमध्ये एखाद्याने आपल्याला त्रास दिला आहे आणि आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी जर का रागाची भावना, द्वेषाची भावना, सुडाची भावना, त्याला माफ न करण्याची भावना, अशा सगळ्या नकारात्मक भावना असतील ना, तर अशा व्यक्तींना तुम्ही माफ नाही करू शकत. आणि जर का आपण माफ नाही केलं ना, तर ती घटना आपण विसरू नाही शकत. त्यामुळे आजपासून आपण फॉरगिव्हनेस हा दैवी गुण आहे, तो दैवी गुण पण आपल्यातला वाढवायचा आहे. म्हणजे क्षमा करायची आहे. आणि एखाद्याला क्षमा करायची ना, तर आपलं मन किती मोठं पाहिजे. कारण आपल्याला आता ज्ञान मिळालेलं आहे की प्रत्येकजण इथे विशेष आहे आणि प्रत्येकजण एकमेकांपासून वेगळं आहे. प्रत्येकाचे संस्कार वेगळे आहेत. आपल्या 84 जन्मातले आपले संस्कार वेगळे आहेत. त्यामुळे हे ज्ञान आपल्याला आता परमात्म्याकडून मिळालेलं आहे. ते इथे आता आपण अप्लाय करणार आहोत. आणि आपण जेव्हा क्षमा करतो ना, तेव्हा आपण आपला पास्ट रिलीज करू शकतो. क्षमा केली की एक पॉझिटिव्ह एनर्जीचा फ्लो सुरू होतो. जेव्हा आपण क्षमा करत नाही, तेव्हा आपल्याकडूनही इतरांना निगेटिव्ह एनर्जी मिळत असते. जेव्हा आपण एक निगेटिव्ह बॉल दुसरीकडे फेकतो, म्हणजे विचारांचा बॉल, तेव्हा समोरच्या व्यक्तीकडून पण तो कधी ना कधीतरी निगेटिव्ह बॉल आपल्याकडे येत असतो. तो कधी येईल आपल्याला माहीत नाही, पण त्याचे निगेटिव्ह परिणाम आपल्याला भोगायला लागतात. त्यामुळे आपण आता सकारात्मक विचारच करणार आहोत. आणि फॉरगेट अँड फॉरगिव्ह ही पण थेरी आपण आपल्या जीवनात आता ॲप्लाय करणार आहोत. जेणेकरून आपल्यातला जो एनर्जीचा फ्लो आहे, एक्सचेंज होतो आहे, जी एनर्जी एकमेकांकडे जाती आहे, ती एनर्जी ही
कायम सकारात्मकच एनर्जी फ्लो झाली पाहिजे असं आता आपण बघणार आहोत. कारण आपला स्वतःचा ऑरा पण आपण आता पॉझिटिव्ह करणार आहोत आणि आपल्याबरोबर आपण इतरांचाही ऑरा पॉझिटिव्ह करणार आहोत. त्यामुळे जी एनर्जी एक्सचेंज करतोय ना आपण, ती सुद्धा एनर्जी आपण सकारात्मकच एक्सचेंज करू आणि एक आपला ऑराही सुद्धा सकारात्मक एनर्जीनी भरून जाईल आणि बाकीचं वातावरण आपल्या आजूबाजूचं देखील सकारात्मक एनर्जीनी भरून जाईल. हा प्रयोग स्वतः एकदा करून बघा. त्याच्यासाठी पास्टला रिलीज करायचं आहे. कारण पास्ट हा स्वप्न आहे, ती घडून गेलेली घटना आहे की हे स्वप्न आहे म्हणून ती विसरून जा आणि त्याला फुलस्टॉप लावा. बिंदी, आपण 3 बिंदी आता बघणार आहोत पास्टला विसरण्यासाठी. रिलीज द पास्ट, त्याच्यासाठी आपण 3 बिंदूंना लक्षात ठेवायचं की मी आत्मा बिंदू स्वरूप आहे, की जो आत्मा सतोगुणी आहे, पवित्र आहे, शांत स्वरूप आहे, सुखी आहे, प्रेम स्वरूप आहे. 7 गुण आहेत आत्म्यामध्ये, 3 शक्ती आहेत, मन, बुद्धी, संस्कार, आणि आपण डिव्हाइन सोल्स आहोत. तर मी आत्मा हा पॉइंट ऑफ लाईट आहे, प्रकाशमय आहे. माझा परमात्मा पण बिंदू आहे आणि हा ड्रामा जो सृष्टीचक्राचं हे जे कसं काय सगळं नाटक चालू आहे, ती सुद्धा एक बिंदू आहे. हे जेव्हा आपल्या लक्षात आपण ठेवू तेव्हा आपण पास्टला बिंदी लावायला शिकू. जर का पास्ट घटना आपल्या थोडी जरी स्मरणात यायला लागली ना मेमरीमध्ये, तर आपण आपले विचार म्हणजे टीमचं ॲप्लिकेशन करायचं आहे. आपण टीम म्हणजे काय शिकलो आहे? थॉट, इमोशन्स, ॲटिट्यूड आणि मेमरी, हे टीमचं आपण वर्किंग करायला सुरुवात म्हणजे टीमला कामाला लावायचं आहे. विचार बदलायचा आहे. विचार बदलले की भावना बदलतील, भावना बदलल्या की आपली वृत्ती बदलेल आणि वृत्ती बदलली की आपल्या मेमरीमध्ये आपल्याला काय फीड करायचं आहे हे आपल्याला परफेक्ट माहिती होईल आणि त्याप्रमाणे आपल्या मेमरीमध्ये आपण काय फीड करायचं आहे. सकारात्मक विचार फीड करायचे आहेत आणि नकारात्मक विचार जी काय पास्ट आहे तो रिलीज करायचा आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांना क्षमा करायची आहे. क्षमाशील वृत्ती हा एक खूप मोठा दैवी गुण आहे, तो आपण आत्मसात आता करणार आहोत. क्षमा केली ना की काय होतं माहिती आहे? आपलं मन खूप हलकं होतं. कारण ही आपल्याला आता जाणीव झाली आहे की आपण कोण आहोत. समोरची व्यक्तीसुद्धा एक आत्मा आहे, तिचे संस्कार वेगळे आहेत, आपले संस्कार वेगळे आहेत. ठीक है, जो भी कुछ हो गया सो हो गया. बीती को बिंदी लगाना है और 3 बिंदी कौन सी है ये भी हमने सीख लिया है. तो बीती को बिंदी लगाओ और फुल स्टॉप लगाओ, क्वेश्चन मार्क मत लगाओ. ये ऐसा क्यों होगा, क्यों हो गया, मेरे साथ क्यों हो गया, ये मेरे ही नसीब में क्यों हो गया, ऐसा सब जो क्वेश्चन मार्क है वो भी लगाना, अभी फुल स्टॉप करना है. हो गया सो हो गया. और एक जो हमें नॉलेज अभी मिला है कि जो कुछ हो रहा है वो अच्छा ही है, हमारे लिए अच्छा हो रहा है. पास्ट, जो कुछ भी पास्ट हो गया था वो भी हमारे लिए अच्छा था. मुझे मालूम नहीं है लेकिन परमेश्वर, ईश्वर को मालूम है, भगवान को मालूम है कि हमारे लिए क्या अच्छा है. वो एक्सेप्टेंस होना चाहिए. यह अभी हमें नॉलेज मिला है और जो कुछ आगे होने वाला है वो और भी अच्छा होने वाला है. ये जो अभी ये नॉलेज है, ये इसके ऊपर हमें पूरा का पूरा 100% फेथ होना चाहिए. थोडंसं हिंदीमध्ये बोलली आहे कारण पास्ट म्हणजे स्वप्न आहे, फ्युचर ही कल्पना आहे आणि प्रेझेंट हे आपलं आपणं आहे. म्हणजे फोकस ऑन प्रेझेंट. आणि हे कधी होईल? जेव्हा आपण फॉरगेट अँड फॉरगिव्ह ही थेरी आपण अप्लाय करायला शिकू ना, तेव्हा आपण तिन्हीही काळांचं आपल्याला महत्त्व लक्षात येईल आणि तिन्ही काळांमध्ये आपण किती आनंदाने जगू शकतो हे आपल्याला प्रयोग करून कळायला लागेल. हे एकदा करून बघा. मी स्वतः अनुभव घेत आहे आणि त्याप्रमाणे त्या अनुभवातनं मी नवीन नवीन गोष्टी शिकत आहे आणि शाश्वत आनंदापर्यंतचा प्रवास माझा चालू आहे. तरी आपल्यापर्यंत हा अनुभव जो काही हे ज्ञान घेतल्याचं मी शेअर करते तो आपण सुद्धा घेऊन बघावा असं वाटत आहे. तरी आजपासून आपण फॉरगेट अँड फॉरगिव्ह ही थेरी आपण आपल्या जीवनामध्ये अप्लाय करायची आहे, आत्मसात करायची आहे. सो ऑल द बेस्ट, हॅव अ नाईस डे.
स्टे ब्लेस्ड, हॅपी, हेल्दी अँड वेल्दी. थँक्यू. धन्यवाद. आवडलं तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आपण हे विचार शेअरसुद्धा करू शकता. आणि हो, आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये आपण जर का हे टास्क दिलेले करत असाल आणि त्यानुसार आपल्यामध्ये काही परिवर्तन होत असेल तर कृपया हे नक्की कळवा. नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स लिहा, म्हणजे मलासुद्धा एक माझा उत्साह वाढेल. थँक्यू. धन्यवाद.